नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जांभूळ आईस्क्रीम. जांभूळ खायचा जर कंटाळा आला असेल तर ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. गुलाबी जांभूळची आईस्क्रीम खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत, हे बघा, मी काळे काळे छान जांभूळ घेतलेले आहेत. 1 पाव जांभूळ घेतले आणि आपल्याला त्याचे पूर्ण बिया काढून टाकायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपल्याला ते जांभूळच्या बिया काढायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण जांभूळच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. शुगरच्या व्यक्तीसाठी पण जांभूळ खायला खूप त्यांना चांगलं राहतं. वजन कमी होतं जांभूळनं. विटॅमिन सी, फायबर खूप चांगल्या प्रकारे भेटतं. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण जांभूळच्या बिया मी काढून घेतल्या. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण जांभूळच्या बिया काढून घेतल्या. आता आपल्याला त्याला एका डब्यामध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये. त्यासाठी मी हा एक डब्बा घेतलेला आहे. हे बघा, त्याच्यामध्ये ते जांभूळ टाकायचे आहेत आणि आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे त्याच्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचे आहेत आणि 7-8 तास किंवा मग रात्रभर पण ठेवू शकता तुम्ही, कारण की ते पूर्ण कडक झाले पाहिजे. हे बघा, दुसऱ्या दिवशी मी काढले. हे बघा, अशा प्रकारे एकदम कडक झालेत. त्याला आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्यासाठी मी मिक्सर जार घेतला. हे बघा, त्यामध्ये हे टाकून घ्यायचं. हे बघा, एकदम कडक होतात. दिवसा जर ठेवलेत 7-8 तास ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे मिक्सरमध्ये पूर्ण टाकून घ्यायचं. हे बघा, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला साहित्य आत्ताच नाही टाकायचं, पहिल्यांदा हे फिरून घ्यायचं पूर्ण मिक्सरमध्ये. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची. हे बघा, अशा प्रकारे बघा, हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. हे एकदम बारीक पेस्ट करून घेतली याची. हे बघा, तुम्हाला दाखवते स्पून हे किती बारीक झालं. हे बघा, एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची याची. आता आपल्याला आईस्क्रीमच्या वर टाकण्यासाठी थोडासा कलर येण्यासाठी याचा जांभूळ सारखा, त्यामुळे मी 2 चमचे हे काढून घेतलेलं आहे. हे बघा, आईस्क्रीम मध्ये कलर थोडासा मिक्स होण्यासाठी ही प्युरी काढून घेतली आहे मी. हे साईडला ठेवून द्यायची आहे आपल्याला. आणि यामध्ये मी 1.5 चमचे पिठी साखर टाकत आहे, कारण की जांभूळ गोड आहेत. थोडेसे जर आंबट असले तर तुम्ही आणखी पण साखर यूज करू शकता. त्यामध्ये छोट्या पोह्याच्या चमच्यानं मी 1.5 चमचे टाकलेले आहे साखर आणि त्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाकत आहे टेस्टसाठी. हे बघा, 5-6 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचा त्यामध्ये. आणि त्यामध्ये अमूलची व्हिपिंग क्रीम टाकत आहे मी. हे बघा, फेटून नाही घेतली मी, काहीच नाही, डायरेक्ट टाकून द्यायची आहे त्यामध्ये अमूलची व्हिपिंग क्रीम. हे बघा, थोडीशी व्हिपिंग क्रीम टाकून घेतली त्यामध्ये आणि हे पूर्ण मिक्सरमध्ये एकदम बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे डबल एकदा. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे हे एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये. हे बघा, त्याला किती छान कलर आलेला आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये ते टाकून घेले मी. तुम्ही एखादा डब्बा, बाउल काही पण घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडंसं टाकून घेतलं. आपण जे कलरसाठी जे बाजूला काढून ठेवलेलं आहे ते पण त्यावर थोडंसं टाकायचं आहे. हे बघा, थोडं थोडं टाकत आहे मी त्यावर कलरसाठी. हे बघा, थोडं थोडं टाकत आहे मी त्यावर. आणि थोडीशी तुम्हाला काही डिझाईन त्याच्यावर काही करून घ्यायची असली थोडीशी
टूथपिकनं थोडंसं त्याला करू शकता. आणि राहिलेलं डबल आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. हे बघा, डबल थोडंसं टाकत आहे मी त्यामध्ये. आणि वरून डबल हा जे आपण जे प्युरी काढून ठेवलेली ती जांभूळची ती डबल टाकत आहे थोडीशी. हे बघा, आणि डबल त्याला डिझाईन केल्यासारखी करायची. हे बघा, अशा प्रकारे हे बघा तयार आहे आपलं. अशी डिझाईन बनवली. आता आपल्याला त्याच्यावर पूर्ण पॅक म्हणजे हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला त्यावर पेपर लावायचा आहे आणि झाकण लावून त्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. रात्रभर ठेवत आहे मी त्याला फ्रीझरमध्ये. हे बघा, आणि आता आपल्याला मटका आईस्क्रीम पण करून बघायची आहे. त्यामुळे मी एका मटक्यामध्ये हे राहिलेलं टाकून घेत आहे. हे बघा, आणि त्यावर पण थोडासा कलरचं ते राहिलेलं कलर येण्यासाठी हे टाकून देत आहे. हे बघा, त्यावर टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मटका आईस्क्रीम पण बनवून बघता येते आपल्याला, ट्राय करून बघायची. हे बघा, त्याला पण थोडंसं कलर काढीनं हे करायचं आणि त्यावर पण पूर्ण पॅक झाकण ठेवायचं आहे. पेपर लावायचा त्यावर पण, आणि हे पण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आता बघा, पहिल्यांदा ही मटका आईस्क्रीम दाखवत आहे किती छान प्रकारे झाली. हे बघा, आता आपण जे डब्यामध्ये दुसरी आईस्क्रीम जी बनवायला ठेवलेली होती ती दाखवते मी तुम्हाला. रात्रभर ठेवली होती. हे बघा, हे बघा, ते पेपर कमी पडला होता म्हणून मी दुसरा पेपर लावला होता. हे बघा, तुम्हाला काढून दाखवते किती छान होती आईस्क्रीम. तयार आहे आपली जांभूळ आईस्क्रीम. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.